अभिजित आबाजी सध्या हवा आहे. हा. आणि तालुका पंचायत असू द्या, जिल्हा परिषद ज्या आबांच्या विचाराचा इथं सदस्य आबांचा होणार. बी गट हाय, परंतु जो त्यांचा उमेदवार आहे तो उमेदवार गेली 15 वर्ष त्यांनी काम केलेलं 10 वर्ष, पण त्यांचा विकास कुठंही दिसत नाही आम्हाला. आज बैल तिथे खड्डा आहे मोठ्या मोठं. गावाला काय परिस्थिती आहे? त्यांच्या टायमिंगला जिल्हा परिषद सदस्य असताना, सभापती असताना ह्या तालुक्यात त्यांनी काय केलं, काय दिलं, हे सगळ्यात महत्वाचं बघण्याचं काम आहे. फक्त गाडीच्या काचा वर करायच्या आणि गावात हिंडायचं आणि इलेक्शन आले गावात यायचं, हीच त्यांचं काम आहे फक्त. आबांनी 3500 रुपये दिले. सध्या सगळ्या कारखान्यापेक्षा आबांनी 100 रुपये जास्त दिलेत आणि 35 100% देणारच आहेत. एवढा थकबाकीत कारखाना असून सुद्धा आबांनी सगळ्या कारखान्यापेक्षा जास्त 100 रुपये जास्त दिले. 3 वर्ष 100 रुपये जास्त देतात आणि 35 रुपये निश्चितपणाने ते देणारच आहेत. आणि आबांनी ह्याची दाराची कुंडी, उसाच्या दाराची कुंडी फोडली, त्याच्यामुळे तर एवढा रेट शेतकऱ्याला 400 ते 500 रुपये ज्यादा मिळतात. हे आबाची पुण्याई आहे. निष्ठावंत कार्यकर्ता बाळासाहेब देशमुखाचा होतो. 18 वर्ष मी त्याच्यासाठी काम भरपूर केलं. त्यानं माझ्यासाठी काही सुद्धा केलं नाही. मी त्याला हे कर ते कर म्हणलं तर त्यानं माझं कुठलंही काम केलं नाही. नुसतं मला बोलवण्याचा प्रयत्न केला ह्या बाळासाहेब देशमुखाला. आणि खोट्या तक्रारी लावायच्या, गावात हे करायचं, दुसऱ्याची भांडणं लावायची, ही ह्याच्याशिवाय राजकारण दुसरं 10 वर्ष कुठलंही केलं नाही. आज आदिनाथ नरहरी देशमुख हा एक निष्ठावंत असा सरपंच आहे की कुणासाठीही रात्री अपरात्री उठून काम करणारा माणूस आहे. अभिजित आबा आहेत की. अभिजित हवा आहेत आता ना. पारड जड आहे. विकास जरा चांगला आहे त्यांचा, म्हणून काय आपला 10-20 एकर ऊस नाही किंवा काय नाही, पण विकास नमस्कार दर्शक हो, महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर आज आपण करकम या गटामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी अभिजित आबा असतील, प्रशांत परिचारक असतील किंवा रणजित शिंदे असतील, हे या ठिकाणी निवडणूक प्रतिष्ठेची बनवत असतानाच लोकांच्या मनातील भावना काय याविषयी आपण त्यांच्या मनातून जाणून घेणार आहोत. काय काय नाव आपलं काय? घनश्याम जनार्दन शिंगटे, करकंब. काय एकंदरीत करकम गटाची परिस्थिती कशी आहे सध्या? करकम गटाची परिस्थिती काय, अभिजित आबा येथून उभा राहिले होते 6 वर्षापूर्वी. तर त्यावेळेस करकमनं 136 गावात सगळ्यात जास्त लीड, करकमनं 3,500 लीड दिलेला आहे. त्यामुळे अभिजित आबाजी सध्या हवा आहे. हा. आणि तालुका पंचायत असू द्या, जिल्हा परिषद ज्या आबांच्या विचाराचा इथं सदस्य होणार. हो. इथे परिचारक असतील, शिंदे असतील, काय ते? नाही त्यांचं हे परिचारक आणि शिंदे बंद स्वतः नसल्यामुळं आणि परिचारक मालकात इकडं ह्या 15 वर्षात मतदारसंघ बदलल्यामुळं त्यांचं इकडं थोडंफार लक्ष कमी झालं, दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं अभिजित आबा कुठल्याही काम असू द्या, काय असू द्या, निरोप पोचला की येणं, फोन केलं की फोन उचलणं, कामाला मार्गी लावणं, की अभिजित आबा एकदम रात्री 4-4 वाजेपर्यंत अभिजित आबा तत्पर असतात कामासाठी. अभिजित आबा कुठं काम होतील असं हो वाटतं? हो हो होते. कामाचाच माणूस आहे तो. आता आमदार झाल्यापासून काय हो, काय हो. काम झालेलं? आमदार झाल्यापासून आमची बऱ्याच दिवसाचा नगरपंचायतीचा प्रश्न होता, तो आबांनी मार्गी लावलाय. आणि पूर्वीचे गावतळ जे आहे त्यात पाणी सोडायचं नियोजन आबांनी केलेलं आहे. हा. पुन्हा नवीन सरकारी दवाखाना आहे, त्याचं वाढवून घेतलेलं आहे. बेडचं 50 बेडचं त्याचं नियोजन केलेलं आहे. बाकी सगळं चालू झालेलं आहे. त्यामुळं अभिजित पाटलाच्या उमेदवाराला कुठलीही अडचण येणार नाही. लोकांचं काय झालं माहितीये का, सगळ्यांनी जी कोण बोललं होतं की बाबा मी अभिजित आबापेक्षा 1 रुपया ज्यादा देऊ, 2 रुपये ज्यादा देऊ, त्यांनी आणखीन 29 पुढे गेले नाहीत. अभिजित आबानं 3,003 रुपये दिलेत. आलं लक्षात. त्यांनी आणि आधी 3,000 रुपये द्यावे, 3,004 रुपये. मग अभिजित आबा तिथनं मोरं काय करायचं ठरवतील ती देतोच म्हणले. 5 रुपये कोणी असू द्या, एवढे कारखाने आहेत. आलं लक्षात. त्यांनी जर आधी दिलं तर अभिजित आबा सुद्धा आम्हाला देतोच म्हणले. ठीक आहे, त्यांना नाही असा विषयच नाही. कोण आहेत उमेदवार? जिल्हा परिषदचे बाळासाहेब देशमुख. त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली? हो, त्यांच्या माध्यमातून झालेत कामं. 10 वर्ष 5 वर्ष स्वतः होते, 5 वर्ष त्यांची मंडळी होती.
मंडळी सभापती होती, त्यामध्ये काम वगैरे झाले. परिचारकचे पण काही आहे परिचारकी पार्टी आहे, पण 15 वर्षात थोडं जरा एक मतदारसंघ त्यांच्या पद्धतीमुळे त्यांचं थोडं एक लक्ष थोडं कमी झालं. मतदारसंघच बदलला ना, पंढरपूर मंगळवेढा झाला आहे, आमचं माड्याला जोडतं असं थोडं झालं. एकंदरीत आणि चालू आमदार आहे अभिजित आबा, बेचेन गावातला आहे, त्यामुळे त्यांचं पुरेपूर लक्ष आहे. त्यांचं कॉन्टॅक्ट जरा कमी आहे असा विषय. एकंदरीत हा, आता आमदारकीला 35 मतात 136 गावात 35चे मताचा लीड कोणालाच मिळालं नाही आजपर्यंत. रेकॉर्ड आहे. एकतर्फी गाव जाहीर झालं अभिजित आबाच्या पाठीमागे. 10,500 पोलिंग झाले, त्यातलं 7,000 आबाला मिळालं आणि 3,500 समोरच्या उमेदवारांना. एकतर्फी झाल्यासारखं झालं. नमस्कार सर. नमस्ते. काय एकंदरीत जेडपी पंचायत समितीचं बिलगुल वाजलेलं आहे. करकम गट हा मोठा गट आहे, महत्वाचा गट आहे. कशी परिस्थिती आहे या सध्या? आता करकम जिल्हा परिषद गट हा प्रामुख्याने महत्वाचा ह्या तालुक्यातला गट आहे. आणि आता चालूला ह्या गटात आदिनाथ देशमुख हा विजयी उमेदवार झालेला थोडक्यात आहे चित्र आज. काय तिकडे बघेल तिकडे आदिनाथ देशमुख यांचं नाव माणसाचं येतंय. काम बोलतोय हो. बर. हा माणूस 24 तास जनतेत आहे, बर. त्यामुळे माणसाचं काम बोलतंय. काय एकंदरीत काय विकास कामाचं काय विजन घेऊन उतरले? विकास कामं जे आत्तापर्यंत केलेली नाही ती बर. विकास कामं आम्ही 100% करणार ही विजन घेऊनच आम्ही पुढे आलेलो आहे. मग एकंदरीत अभिजित आबांचा पण मोठा या ठिकाणी आबांचा बी गट आहे, परंतु जो त्यांचा उमेदवार आहे हा. तो उमेदवार गेली 15 वर्ष त्यांनी काम केलेलं 10 वर्ष, बर. पण त्यांचा विकास कुठंही दिसत आहे आम्हाला. आज बैल तिथे खड्डा आहे मोठं मोठं. बर. गावाला काय परिस्थिती आहे? त्यांच्या टायमिंगला जिल्हा परिषद सदस्य असताना, सभापती असताना ह्या तालुक्यात त्यांनी काय केलं आणि काय दिलं हे सगळ्यात महत्वाचं बघण्याचं काम आहे. फक्त गाडीच्या काचा वर करायच्या आणि गावातनं हिंडायचं आणि इलेक्शन आले गावात यायचं हीच त्यांचं काम आहे फक्त. खरं तर हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा गट आहे करकम गट. हा. मग एवढे असताना सुद्धा इकडे दुर्लक्ष का होतं एवढं? आता आपण फिरलो तर या ठिकाणी अनेक समस्या जाणवतात. समस्या आता ती विरोधकाला खरं विचारायला पाहिजे होतं की आताबद्दल तुम्ही विकास सांगताय, पण विकास केला कुठं? आता एकंदरीत काय परिस्थिती आहे? कशी नाही, 100% आदिनाथ देशमुख निवडून येणार निवडून येणार? 100%. शिवम विश्वनाथ कोरे. काय एकंदरीत करकमची परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समिती लागलेली आहे? आता नव्याच म्हणजे तरुणपड आदू मालक देशमुख बर. यांच्या मागे आहे. कारण का ती जनतेसाठी अहोरात्र काम करणारा माणूस बर. आहे. निम्या रात्रीचा जरी फोन केला तर ती मदतीला धावून येणारा माणूस बर. आहे. जनतेने त्यांना 100% निवडून देणार ही आमची अपेक्षा आहे. काय कामं झाली त्यांच्या माध्यमातून आता? भरपूर कामं झालीत. बर. नळ नळ पाणी असेल गावाला, परत काय म्हणतात ती घरकुल असेल, असं बरेच कामं केलेली आहेत त्यांनी. नमस्कार. कसं काय वातावरण आहे करकमचं एकंदरीत? वातावरण चांगलं आहे. जिल्हा परिषद जेडपीचं लागली निवडणूक. अभिजित आबा असतील, रणजित शिंदे असतील, परिचारक असतील, गणेश पाटील असतील, कसं आहे एकंदरीत वातावरण या ठिकाणी? वातावरण चांगलं आहे. विरोधकच कोण राहील ना? बर. सत्ताधारी विरोधक एक झाल्यामुळे गावात सगळं म्हणजे वातावरण सगळं चांगलं बर. चांगलं आहे म्हणायला. चांगलं आहे म्हणायला. बर. कसं मग गणेश पाटील भाजपमध्ये गेलेत, कसं बघताय या सगळ्या गोष्टी? सगळे चालू सत्तेकडे चालले सगळे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या मागे पडायला. कार्यकर्ते काय करणार? काय कधी वाटलं होतं कधी भाजपकडे जातील गणेश पाटील? वाटत नव्हतं. वाटत नव्हतं. वाटत नाही. आता एकंदरीत काय मग कसा असेल कल? निवडणुकीचा कल कसा असेल? काय जनता ठरवणार? बर. नमस्कार. काय करकम काय म्हणतोय? करकम अजून तर काय नाही आता. बर. वातावरण शांत आहे. वातावरण शांत आहे अजून. बर. हा. आता अर्ज काढण्याची तारीख झाल्यानंतर काय तर चळवळ चालू होणार. हा, बरोबर. हा, हा. म्हणजे टक्कर कोणाशी कोणाची आहे त्याच्यावरून ते सगळं हा, त्याच्यावरून डिपेंड होईल काय सगळं. वाटतंय भाजप एक मास लावायला लागले. आज गणेश पाटील तिकडे पोषक गटात भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला. कल्याणराव गेले. पण अभिजित आबा आहेत की. बर. हा, अभिजित हवा आहेत आता ना. बर. हा, म्हणजे आदिलाबाद स्पर्धा जड आहे म्हणायचं. पारड जड आहे. बर. हा. काय कारखान्याच्या माध्यमातून काय काय नाही, विकास जरा चांगला आहे त्यांचा म्हणून. बर. काय आपला 10-20 एकर ऊस नाही किंवा काय नाही, पण
विकास चांगला आहे. बरं. हा, बोलणं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. हा, आमदार झाल्यापासून काही कामं केली का आपण? कामं केली की, भरपूर केली. हा बरं. हा हा भरपूर केलीत कामं. बरं. पण आता जी मोठी कामं आहेत त्याला वेळ लागतो थोडासा. बरं, बरं. हा, हा. थोडा वेळ पण दिला हा, वेळ पण लागतो ना. बरोबर. काय आता कसं मग हे एकंदरीत काय वातावरण हे काय आता अर्ज छानल्यानंतरच ठरणार ना. तरी पण आबाचं पॅनल आहेच तिकडे परिचारकचं असेल. होय की, हा. पण जरा उमेदवाराची ठीक आहे पण नेत्याच्या लेवलवर कोणाला थोडस पाठवत वाटतं? नेत्याच्या लेवलला म्हणलं तर हीच अभिजित पाटीलच. हा, हा. त्यांचं जरा जड वाटतंय पार. काय ते कुणाचं पाठवत? आदिनाथ देशमुख. बरं. काळ्या कश- दगडावरची रेग आहे. कशामुळे म्हणताय काय काय केलं असं? कामं चांगली केलीत ना. बरं. कामाच्या जोरावर सांगतोय आम्ही. बरं. रस्ते, पाणी, वीज बरं. हे सगळं. कुठल्या पक्षांना उभं राहील? कमळ कमळ. भाजप येईल इथं. 100%. काय आज जयकुमार गोरे आलेत, गणेश पाटील तिकडे गेले. प्रवेश होता ना त्यांचा. प्रवेश होता. बरोबर आहे. येणार 100% येणार. होय. अभिजित पाटलांचं काम. त्यांचं बी काम चांगलं आहे. बरं. होय. म्हणजे टक्कर थोड आहे म्हणाल. होय. बरं. तसं काय सांगू शकत नाही, पण आदिनाथ देशमुख एक नंबर नाही येणार विकासाच्या जोरावर. विकासाच्या जोरावर. आणि तिकडे रणजित शिंदेचं वर्चस्व आहे का इथं? कुठं आहे इथं. बरं. होय. त्यांची बी काम माहिती नाही तर कर्कमध्ये. बरं. होय. बारडेज अभिजित कवडे. बरं. हा, ती बी आहेत ना त्यांच्या बरोबर. बरं. आदिनाथ देशमुख बरं. त्यांच्या बरोबर आहेत. बरं. त्याच्यामुळे एक नंबरनं. काय लय जणांच्या तोंडातून नाव निघते काय एवढं अहो, असं माणूसच काय तसा आहे ना. बरं. माणूसच तसा आहे ना. आदिनाथ देशमुख म्हणून नाव घेतलं की विषय संपला. बरं. एक नंबर निवडून येणार. ह्यात काय काळ्या दगडावरची रेग आहे. केलं? कोण आहे त्यांना थोडी उमेदवार समोरचा? बंधू आहेत असं मग हा, चुलत बंधू आहेत. तुरंत बंधू. काय त्यांचं काम आहे का नाही? त्यांचं काम काय आहे? हा, आहे की त्यांचं बी कामाला, पण काम जास्त ह्यांचं आहे. त्यांचं आहे. हा. बरं. कधी बी कुठेही बोलवा, बरं. एका फोनवर लगेच 5 मिनिटात ते 10,000 असतात. बरं. हा. जनतेच्या कामासाठी. कधी बी तत्पर द्या 24 तास सेवेसाठी. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? बापू लोंढे. बरं. एकंदरीत करकमची निवडणूक कशी बघताय? जेडपी पंचायत समितीचं आता चांगलं वारं व्हायला लागलेलं आहे. व्हायला की अजून. काय एकंदरीत कसं आहे वातावरण? बघू आता पुढं काय. बर. काय उमेदवार आता गणेश पाटील भाजपमध्ये आज चालले, काय कसं बघताय या सगळ्या? इथं करकमचं बोला, भाजपचं ह्याचं काय पण. बर. मग करकमचं सांगा कसं वातावरण? घड्याळ घड्याळ घड्याळ. बीजेपी नाही, बीजेपी चालणार नाही. लीड होणार घड्याळ. लीड होणार. पाठीमागं पण लीड दिलं तर तुम्ही घड्याळाला. आता बी तसंच राहणार. आता पण तसं आहे. काय वातावरण बदललेलं का? बदलणार. बदलणार. कोण आहेत उमेदवार इथं घड्याळाकडे? बाळदादा. बर. काय विकास कामं कशी केली काय? आता बघा की गावात जाऊन. अजून कामं होतील त्यांच्याकडून? होणार की. सर्वसामान्यासाठी आहे. कसं आहे नेतृत्व? चांगलं आहे. चांगलं आहे. नमस्कार काका. नमस्कार. कसं आहे वातावरण एकंदरीत आमचं? वातावरण चांगलं आहे ना. काय म्हणते निवडणूक? निवडणूक आता जर लागली, काल फॉर्म भरायची शेवट आहे, बरं. आज छाननी आहे. काय कुणाच पारड जड वाटतंय? आता वाड्याचे सरपंच आमचे नेते अभिजित आबाचं पारड जड आहे. बर. बाकी परिचारक शिंदे ते पहिल्यापासून आहेतच की, पण नवीन नेतृत्व म्हणल्यानंतर अभिजित आबाचं लोकांनी मान्य काय केलेलं. अभिजित आवाज काय असं? आता अभिजित आबाला 5-6 महिने झाले निवडून देऊन, बरं. तरी परंतु या करकमसाठी स्टेट लाईट म्हणा, मागासवर्गीयसाठी 1,20,00,000 रुपये त्यांनी कामं मंजूर होतील. केले. मंजूर केले. बरं. कामं होतीत म्हणण्यापेक्षा मंजूर केले. बरं, कामं बरं. चालू आहे. आता येतीमुळे कामं थांबलीत थोडीशी. बरं. चालू होणार कामं. राहिलेली पण कामं. आणि गेल्या विधानसभेला आमच्या करकम प्रॉपर करकमनं 3400 मताचं लीड दिले आपण. बरं. म्हणजे आवाज पारड जड आहे थोडक्यात. आबाचं पारड निश्चितच जड आहे. काय त्याच्याबद्दल काय- उमेदवार इथं तेवढे तगडे आहेत का? उमेदवार दोन्ही तुल्यबळ आहेत. बरं. त्याबद्दल तेवढं नाही. कामं करतील ते? कामं करतील की उमेदवार निवडून हा. दिले तर कामं करणारच आहेत. प्रतिस्पर्ध्यांचं काय आव्हान त्यांना? दोघांचं बी एकमेकाला आव्हान राहणारच आहे की बरं. निवडणूक म्हणल्यावर ते हा. जरी उमेदवार
लहान असेल किंवा एक ह्याच्या असेल तरी तगडा उमेदवार म्हणूनच आपण पाहिलं पाहिजे ना. आबाने 35 रुपये देतो म्हणून सांगितलं होतं पण हो, आबानी 35 रुपये दिले. सध्या सगळ्या कारखान्यापेक्षा आबानी 100 रुपये जास्त दिलेत आणि 35चे 100% देणारच आहेत. एवढा थकबाकीत कारखाना असून सुद्धा आबानी सगळ्या कारखान्यापेक्षा जास्त 100 रुपये जास्त दिले. 3 वर्ष 100 रुपये जास्त देतात आणि 35 रुपये निश्चितपणाने ते देणारच आहेत. आणि आबानी ह्याची दराची कोंडी, उसाच्या दराची कोंडी फोडली, त्याच्यामुळे तर एवढा रेट शेतकऱ्याला 400 ते 500 रुपये ज्यादा मिळतात. बरं. हे आबाची पुण्याई आहे. बरं. त्याचप्रमाणे आमच्या इथं परवा अतिवृष्टी झाली, पावसाची, माड्याला नुकसान झालं, करकमला, त्याचे बी आबानी विधानसभेत प्रश्न मांडून आमच्या भागात बी सगळ्यांना कोट्यवधी रुपये आले नुकसान भरपाईचे. पूर परिस्थिती असताना सुद्धा आबा हा. ग्राउंड लेवलला काम करतात, सर्वसामान्याला भेटतात. कुणाची ऑफर घ्यावं लागत नाही, अपॉइंटमेंट घ्यावं लागत नाही किंवा काही नाही. असं एकंदरीत शिंदेचं कसं काय आता त्यांचं आपण काय सांगणार आहे, आम्ही आपल्या नेत्याचं सांगणार आहे. काय आहे का तसं वर्चस्व? आता वर्चस्व म्हणजे 42 गावात तर आबाचंच वर्चस्व आहे. आणि आबांना ते 42 गावातून प्रत्येक गावातून लीडच मिळालेला आहे. आणि नवीन नेतृत्व, उमेद, काम करण्याची शक्यता, जवळजवळ दिवसातले 24 तासापैकी ते जवळजवळ 18 तास काम करतात. आणि सर्वसामान्याबद्दलची त्यांची भावना चांगली आहे. आणखी काय बोला विचारायचं? शामराव सोनकांबळे, निष्ठावंत कार्यकर्ता बाळासाहेब देशमुखाचा होतो. 18 वर्ष मी त्याच्यासाठी काम भरपूर केलं. त्यानं माझ्यासाठी काही सुद्धा केलं नाही. मी त्याला हे कर ते कर म्हणलं तर त्यानं माझं कुठलंही काम केलं नाही. नुसतं मला बोलवण्याचा प्रयत्न केला ह्या बाळासाहेब देशमुखानं. आणि खोट्या तक्रारी लावायच्या, गावात हे करायचं, दुसऱ्याची भांडणं लावायची, ह्याच्याशिवाय राजकारण दुसरं 10 वर्ष कुठलंही केलं नाही. आज आदिनाथ नरहरी देशमुख हा एक निष्ठावंत असा सरपंच आहे की कुणासाठीही रात्री अपरात्री उठून काम करणारा माणूस आहे. आणि ह्या कमळाला करकम मधून भरपूर मतदान होणार आहे, एवढंच माझं सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे आबांनी काम केलेले आहेत, कसं बघता या कसं आहे सगळ्या? माहित आहे का, आबानी लोकांना फसवलेला आहे. आबानी 3500 रुपये भाव देतो म्हणले आणि 3100 रुपये दिला. हा. आणि कसं आहे माहित आहे का, एकदाच माणूस बघत असतो. आणि बबनदादाचं कसं आहे माहित आहे, 10व्या दिवसाला बबनदादा हा 10 दिवसाला बिल देतो. हा. आज कामगाराच्या पगार असतील, हे असतील, कुठे दिले त्या आबांनी? हा. आणि ही फसवाफसवीचं राजकारण आहे यांचं. त्यामुळे ह्या फसवाफसवीला कोण फसणार नाही. आणि बबनदादाचं एक निष्ठावंत आणि परिचारकाचं एक निष्ठावंत हे आहे, त्यांचं कार्य आहे. त्यामुळं कमळ हा फुलणारच आहे. त्यामुळं काही टेन्शन घ्यायची काही बाब नाही. खरं तर रणजित शिंदे आणि परिचारक या दोन्हीची ताकद मिळून एक चांगलं या दोघांची ताकद मिळून तर अजून उत्तम होणार आहे आणि भरपूर मतदान पडणार आहे. त्याच्यात काय टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण का समोरच्या नेत्यानं अजूनपर्यंत गावच्या 10 वर्ष त्या नेत्यानं फसवलेलंच आहे आणि वरचाही नेता फसवतोय. त्याच्यामुळं ह्या फसवीला कोण मतबित टाकत नसते ती, काय करत नसते ती. त्यामुळं जनतेला माहित आहे की कोण खरं काम करणारा माणूस गावात आहे. त्यामुळे त्याच माणसाला योग्य ते मतदान होणार आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि परिचारकाने योग्य ते निर्णय घेतला आणि आजू मालकाला योग्य तेच तिकीट दिलं. त्यामुळे तर काय टेन्शनच नाही. आणि विठ्ठल परिवार, आपला शिंदे परिवार आणि पांडुरंग परिवार ह्याची ताकद अपाट आहे. त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काय कामच नाही. ही बहुमताने निवडून आत्ताच आली हो. मतदान सुद्धा घ्यायची काय गरज नव्हती. बरं आता काय माहित आहे का, समोरच्यासाठी मतदान घ्यायला लागतंय. त्यालाही कळून चुकलंय की आपण येत नाही, पण उगा बळजबरीने रेटानं चालू आहे हो ही. भाजपमध्ये तर रोज नवीन पक्ष प्रवेश होतात. आज गणेश पाटील असतील, कल्याणराव काळे असतील. अहो, गणेश पाटलाचं काम 1 नंबर आहे, कल्याणराव काळेचं काम 1 नंबर आहे. त्यामुळे त्यांना घेणं गरजेचं आहे ना. काय ते बिरजेचं राजकारण करत नाहीत ना. आणि फसवाफसवीचं राजकारण नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे सगळं फसवाफसवीच आहे. तुला देतो आणि ह्याला देतो, हा, हे जर करतो ते जर करतो. नुसतं कागदावर यांचं काम आहे. यांचं काम फक्त कागदावर आहे. ही नुसते बोलून लोकांना फसवाफसवीचा धंदा करतात. ह्याच्या पलीकडे काही नाही. त्यामुळं मी आज
आदिनाथ देशमुखांचा मी कार्यकर्ता आज बोलतोय मी, कारण का 18 वर्ष बाळासाहेब देशमुखांचाच कार्यकर्ता होता. पण त्यांनी काय केलं माझ्यासाठी? काही सुद्धा केलं नाही. त्याच्यामुळं आदिनाथ मालक हा एक नंबर मताने निवडून येणार, यात काय वाद नाही. आज 11 गावांनी बाळासाहेबांना नाकारलं, ह्याचा विचार केला पाहिजे ना जनतेने. का नाकारलं, कशासाठी नाकारलं, का परिचारकांना तिकीट दिलं नाही, ह्याचा विचार केला पाहिजे ना. आणि जनता करकमची ही सुज्ञान आहे, त्याला चांगलं माहित आहे की कुणाला मतदान करायचं. त्यामुळं टेन्शन घ्यायचं काय काम नाही. आणि परिचारक मालक ही एक नंबर आहेत. आणि आपले रणजित भैया बी, यांचं बी काप एक नंबर आहे. आणि दोघांच्या ताकद अशी लागणार आहे की ह्यांना परत ड्रॉप व्हावं लागणार नाही. धन्यवाद. झडपी पंचायत समितीला आदिनाथ देशमुख ही 100% निवडून येत असतो. बर. आणि राहुल काका बी निवडून येत असतो. तरी आज सगळ्याचा मतभाव आजो मालकासाठी आहे. पुऱ्या तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे इथं करकमच्या इलेक्शनला. तरी करकमचं इलेक्शन म्हणजे असं आहे की एकतर्फीच आदो मालक निवडून येत असतो. बर. आणि राहुल काका कुठल्या बेसवर आधी काका हा कमळाच्या ह्याच्यावर बर, काय किती कामं केलीत, काय कशी काम म्हणजे घरकुलं 3,500 घरकुलं दिली ती, रस्त्याची कामं केली ती, पाण्याची योजना सगळी केलेली आहे. बर. हा काय म्हणजे एकंदरीत भाजप बसणार इथं. बर, अभिजित पाटीलने पण कामं केली आहेत. काय केले नाही काम. बर. अभिजित पाटील मला म्हणला होता, आम्ही अभिजित पाटलाच्या पार्टीत होतो. अभिजित पाटील म्हणला होता की गाडी घे, तुला नवी गाडी देतो. पण ती सगळं लबाड आहे. 15 वेळा बंगल्यावर जाऊन आलो, बर. तरी त्याने काय विचार केला नाही माझा, काय नाही. असं झालं. म्हणजे अभिजित पाटीलची क्रेज कमी झाली. हा लय कमी झाली माणसं. बर. एकंदरीत भाजपचा झेंडा करकमला लागतोय भाजपचा झेंडा. बर. तिकडून रणजित शिंदे असतील, परिचारक असतील, ताकद वाढेल. सगळी ताकद लावली, सगळ्यांनी लावली. सगळ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतीने ताकद लावली आदू मालकासाठी. हा नमस्ते. काय नाव आपलं? सुरेश शिंदे. बर, कसं वातावरण आहे करकम मधलं? म्हणजे अजून तरी काही तसं दिसत नाही, आता फॉर्म ठेवल्यानंतर बघू. कोण उभं राहिले, कोण आहे, कसं बरेच जण उभं राहिले होते, आता काही सांगत नाही. सध्या 2-4 नाव चर्चेत आहेत. बर, कोणाकोणा चर्चेत आहेत नाव? भाजप आणि राष्ट्रवादीची. बर, कसं आहे भाजपला वातावरण, कसं आहे? काय सांगू शकत नाही. भाजप केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. तरी पण भाजपचं आहे काय, राष्ट्रवादी भाजपमध्ये आणि भाजपची राष्ट्रवादीमध्ये असं झालंय. त्यामुळे संमिश्र वातावरण झालंय. कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्ते विकासाला बघून मत देणार, बर, कसा चांगला विकास माणूस झाला? बघून देणार. आज भाजपमध्ये गणेश पाटील असतील, कल्याणराव काय असतील गेले. त्यांच्याकडे बघून कोण मत टाकत नाही. स्वयं स्वतःच हक्क, मालकीचा हक्क आहे ना. बर. कोण कोणासाठी काही करत नाही ना. काय विकास कामं केली आज पर्यंत. बर. सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी काय योजना चालू आहेत? मागासवर्गीय जाण्याचा प्रश्न आहेत, त्याच्यावर कोण काही काम करत नाही. 10 वर्ष तिथला जीडीपी सदस्य होता, एक देखील मागासवर्गीयांसाठी कुठल्या योजना राबवल्या नाही ते. तर मग आम्ही कुणाला मत टाकायचं? जे काही भविष्यात आमच्यासाठी चांगला विकास करेल, पार्टी पक्ष न बघता आम्ही त्यावेळेस मतदान करेल विकासाच्या माध्यमातून. विकासाच्या माध्यमातून जो आपल्यासाठी अवेलेबल राहील, जो खरंच आपल्याला ही भूमिका ठाम वाटते की बाबा हे आमच्या मागासवर्गीय दलित शोषित पिढीसाठी काहीतरी योजना निधी खेचून आणत. काय करकम गटात काय समस्या आहेत? काय समस्या, अनंत समस्या आहे. त्या गाव एवढा तर बकास आहे, जिकडे बघेल तिकडे कचरा ढीग, अनंत समस्यानं ग्रसलेलं गाव आहे. बर. मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. पोरांचं लक्ष नाही. मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. बर. इतक्या समस्या येते अनंत. मग त्यासाठी काम करणारा माणूस अवेलेबल, रात्रंदिवस वेळ देणारा माणूस पाहिजे. आणि जनता मत देणार म्हणजे विकासाला देणार, कोणी जात भेद धर्म पक्ष न बघता देणार, मतदान करणार. हे आमचं आम्ही तर त्या पद्धतीने आम्ही मतदान करणार. आमदार आबा 24 तास काम करते, 18 तास काम करते म्हणते. अरे विषयी बोलू का? हो, पण तू वाईट वाटेल त्याला आम्हाला. अहो आम्ही 6 डिसेंबर साठी त्याला 2 जिबा मागायला गेलो मुंबईला जायला, आरपीचे सगळे कार्यकर्ते 10-15. आणि आम्हाला शेवटपर्यंत 2 दिवस 3 दिवस आम्हाला जिबा देतो म्हटलं. मग आमचे सगळे कार्यकर्ते इकडे 20-25 तयारी झाली मुंबईला जायला. आणि ऐन टाइम म्हणा आबानं परत 5 तारखेला रात्री 12च्या नंतर
शेवटपर्यंत जीत देतो म्हणला होता, सहकार्य करतो म्हणला होता, काही कुठलं सहकार्य केलं नाही. तर कमगट कुणाचा बाले किल्ला आहे? कोणाचा बाल्य किल्ला गेलेला नाही. मतदारच बाल्य किल्ला आहे. बर. कोण म्हणत असेल हे माझा बाल्य किल्ला, कोणाचा देखील बाल्य किल्ला नाही, स्वतः मतदाराचा बाल्य किल्ला आहे. बर. हा. कोण कुठल्या पक्षात आहे काय कळलं? कोण आहे काय नाही, खिचडी झाली सगळ्यांची. हो. रोज बघताय इकडून त्या आता भाजपचा गेला तिकडे राष्ट्रवादी झाला भाजपमध्ये, म्हणजे ही झाली खिचडी. हा, म्हणजे सगळ्या पक्षाची एक खिचडी झाली. कोण कोणीकडे बी जाते कोण काय पण करते, त्याच्या मन येते. आता मुंबईमध्ये आता शिंदे आणि मनसेची युती झाली, होय. ते खिचडीच म्हणायची का नाही इतका विरोध करून. बरोबर. तसंच आहे आता इथं राहुल परवत आणि आदिनाथ देशमुखचे विरोध होत, आता दोघं एकत्र झाली, म्हणजे तरी खिचडीच झाली हो. तिथला बाळासाहेब देशमुख याला राष्ट्रवादीत बघा आमदारचा म्हणून. मग खिचडीचे राजकारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालू आहे. खिचडी राजकारण नवीन जी टीम निघाली, कोण कुठं आहे, कोण काय करते, कोण कोणाला काय समजत नाही. मतदार वेळी झालेली, दिशाभूल झालेली, कोणावर विश्वास ठेवा आणि कोणाला नाही ठेवावा अशी पद्धती संभ्रमावस्था सध्या मतदार आहे. आणि ही काय करकम मध्ये आणि करकम गटामध्येच नाही, याला तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलं खिचडी राजकारण बघायला भेटते. आज इथं आहे तर उद्या त्या पक्षात असणार आहे तो. त्यामुळं सध्या काही पुढऱ्यांचं नेत्यांचं काही सांगू शकत नाही, पण जनता ठरवल. विकासाच्या माध्यमातून एक चांगला माणूस कोण आहे, करकमगाव खूप हुशार आहे. इथं 11 संबंध आहेत, बाबासाहेब आंबेडकर इथं येऊन गेलेत, न्यायमूर्ती रानडे इथं आजोळ आहे. तर या गावाला एक मोठी परंपरा आहे, मतदार पैसे न घेता देखील विजय करते आणि पैसे घेऊन देखील पडते. म्हणजे इथलं एक ऐतिहासिक आहे, चांगल्या माणसाला बघून मतदान होईल. आताच कोण काही सांगू शकत नाही तुम्हाला ओपन, मी एवढं ओपन तर बोललो. बस, ओके, धन्यवाद. जय भीम. तर ही बघतोय की आपण लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत. कॅमेरामॅन आदित्यसह स्वागत खपाले, करकम.